तर हाय हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अमृतालीची लाईफ. तर गाईज, खूप दिवस झाला मी माझ्या मनी प्लांटची टेक केअरच केले नव्हते. तर बाहेर गेल्यानंतर मी अजून एक मनी प्लांट आणला आणि बहिणीच्या घरून शेवंतीचं झाड आणलं आणि बाहेरून येतानाच अजून एक तुळस आणलं होतं. तर हे बघा माझं क्रॉस प्लांट आणि अजून एक क्रॉस प्लांट लावलेला आहे. तर गाईज, खूप दिवस झालं मी झाडाची काळजीच घेतली नव्हती, म्हणून म्हटलं थोडा ह्याच्याविषयी व्हिडिओ काढावा. आणि अजून एक मी मनी प्लांट तयार केलेला आहे. आणि गाईज, मला मनी प्लांट एवढे आवडतं ना, आय लव्ह हर. तर गाईज, कसे वाटले माझे मनी प्लांट नक्की कमेंट करून सांगा. गोगीसाठी वरण भात शिजू घालायली. ह्यात मी भात टाकलेला आहे आणि ह्यात डाळ टाकलेले आणि हे स्टँड टाकलेलं आहे. स्टँडवरती मी हे पातेलं ठेवणार आहे आणि मी आता मीठ टाकून घेते गाईज. 2 मिनटं थांब रे, थांब क्या गो गोगी. अंघोळ करायची आहे आणि आपण आता गिझरचं बटन दाबूया आणि गिझरचं पाणी चालू. आणि गाईज, आमचा गिझर ना 1 लिटरचाच असल्यामुळं ना मी थोडीच त्याची धार सोडते, म्हणजे कडक पाणी येते. तर फ्रेंड्स, बघा आपलं पाणी तर मग गाईज, आता मी आंघोळ करतो. तर हॅलो गाईज, तुम्हाला सांगायचंच विसरलेलं आहे, हे माझे व्हिडिओ आणि ब्लॉग आहेत ना, ते 2-3 दिवसाचे मी एकदम शूट करून ब्लॉग अपलोड करत असते. कारण की मी व्हिडिओ शूट करते, पण मला एडिटिंग करायला मला टाईमच नाही मिळत. ही माझी मुलगी असली ना, दिवसभर झोपत नसते आणि तर मला रात्रीच ब्लॉग एडिट करायला मिळतं आणि सकाळी मला मिस्टरला डबा द्यायचा असतो, त्याच्यामुळे मला जमतच नाही. त्याच्यामुळे माझे ब्लॉग लेट पडायला लागलेत. तर इथे बघा आमच्या दोघीची आंघोळ झाले होते आणि गोगीला मी रेडी करत होते आणि मग नंतर आम्ही दोघीने आंघोळ केलेलं मी टॉवेल वाळत घातले. आणि गाईज, आमच्या गोगीला खूप भूक लागलेली होती आणि तिला थोडा पण वेट होत नव्हता, म्हणून मी वरणाची फोडणीची तयारी करत होती. तर इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे आमच्या गोगीचं खाऊन झालं होतं आणि मी तिला खाऊ घातला होता. तर आमच्या गोगीची मस्ती चालू झाली. इथून पुढे ती माझ्या मांडीवर बसली होती, तुम्ही बघू शकता ती कशी करत होती आणि फुल मस्ती चालू होती. माझ्या मांडीवर बसून टॅब बघत होती आणि मला ती खेळवत होती. तुम्ही बघा, तू 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 असं काही तर बोलत होती. आणि नंतर आम्ही माझ्या बहिणीच्या घरी गेलो ब्लाऊज स्टिच करायला. आता मी ब्लाऊज स्टिच करायला चाललेले आहे. 7-8 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत मला आणि ह्या 2 साड्या पिकोफॉलला टाकायच्या मी चाललोय. माझी एक मैत्रीण आहे, मैत्रीण ब्लाऊज स्टिच करते, तर त्याच्याकडे चाललोय आम्ही टाका.
तर इथे गुगीचं जेवण करून झाल्यानंतर आणि माझं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघींनी पटकीनं आवरून घेतलं आणि मस्तपैकी रेडी झालो आणि घरचे सगळे लॉक लावून आणि गुगीन मी निघालो ब्लाऊज स्टिच करायला. आणि तिथे आम्ही बघा आमची गुगी कशी सायकल चालवत होते आणि आमच्या गुगीचे पाय पोचतात गाईज, पण तिला सायकलच चालवता येत नाही. स्वरूप टेलरच्या घरी पोचलो आणि मग तिथं थोडंसं बसली मी, त्यांना सांगितले ब्लाऊज कसे शिवायचे कसे नाहीत ते. मग नंतर आम्ही आमच्या गुगीच्या मावशीच्या घरी गेलो. तुम्ही बघाच तिनं कशी दार नॉक करते गाई. नंतर तिच्या मावशीने दार उघडलं. तर गाईज हा गुरुवारचा ब्लॉग आहे. त्या दिवशी तिनं गुरुवारची पूजा मांडलेली होती. तर तुम्ही बघा तर गुगी कशी करते तिला. तर तिनं गुरुवारची पूजा मांडलेली होती ना, तर तिथे जाते आणि काही ना काही उचलायला लागते. तिनं रांगोळी पुसायला लागली होती, पण बहीण म्हटली नको पुसून देऊ आणि तिनं गुरुवार धरते. तिनं गुरुवारची पूजा मांडलेली होती. बघा तिनं शंख उचललेला आहे आणि इथे तिची माऊ तिला देव बाप्पा करायला शिकवत आहे. तुम्ही बघा. राजाचं झाड आहे. खूप वेळ झाला होता बहिणीच्या घरी येऊन. मग नंतर संध्याकाळची वेळ होती. आम्ही दोघांनी जेवण केलं आणि आमच्या गुगीला खेळायचं होतं म्हणून आम्ही खाली आलो होतो. आणि आमच्या गुगीची रोजचीच नाटकं असतात. सागरला खाली घेऊन येते खेळण्यासाठी आणि खेळण्याच्या निमित्ताने त्यांना मेडिकलमध्ये घेऊन जाते आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी. आणि यावेळेस माझी खूप इच्छा झाली होती आईस्क्रीम खायची, मलाच खायचं होतं. इथून पुढे बघा. तर गाईज आत्ता वाजलेत 11 आणि आम्ही चाललेलो आहे आईस्क्रीम खायला. मला खूप अशी क्रेविंग झाली की आईस्क्रीम खायची, म्हणून मी गुगी आणि सागर आईस्क्रीम खायला चाललेलो आहे. तर पाठीमागे सागर आहे. काय बोलतीस ग? सॉरी एक मिनट. ये चॉकलेट है ना? गुगीला छोटा घेऊ का? ये कितने का? 10 का. दूसरा फ्लेवर का है क्या इसमें? वो 25 वाला ले अभी लिया. हाँ 25 वाला. ये वाला ये कितने का है? 10. 25. नहीं वो ज़्यादा बड़ा हो रहा है. नाही गुगी सागर तिला फोडून द्या. ये न्यू स्टॉक है क्या? रेड वेलवेट अच्छा है. ये चॉकलेट फ्लेवर है की? चॉकलेट ब्राउनीज तुम्हाला येलो खा लो ना. शेअरिंग इज केअरिंग. बर रबडी खावा नाही घास. एक घास घ्या की. बर हाय की तुझं खा. माझा आईस्क्रीम मागती. तिचं आईस्क्रीम तिच्या पप्पाला दिलंय, तिला खा वाटत ना तिचं आईस्क्रीम. माझं आईस्क्रीम मागते तिने. नाही तुझं खातो पप्पा खातोय तुझं.
तर हॅलो फ्रेंड्स, इथे दुसरा दिवस चालू होतो कारण त्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारी सागरला सुट्टी होती. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काहीतर अशी सुट्टी होती, मला काय माहीत नाही. आणि मग आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. आम्ही उपमा आणि कॉफीचा नाश्ता केला. नंतर आमच्या गुगीसाठी मी मस्तपैकी हे मटार वगैरे फ्राय करून तिला खाऊसाठी दिले होते. आणि नंतर गाईज मी देवपूजा करून घेतली आणि आज लवकरच देवपूजा करून घेतली होती दुपारी, तुम्ही बघू शकता. आणि देवपूजा केल्यानं असं मस्त वाटतं गाईज. आणि गाईज सुट्टीचा दिवस असताना खूप घरामध्ये राडा होतो आणि आमचे गुगीना एवढा राडा करते ना गाईज. किचनमध्ये मीच करते पण बाकी सर्वत्र आमची गुगी करते राडा, हॉलमध्ये वगैरे तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग खूप राडा होता. मी एकटीने सगळा काढला, कपड्याच्या घरी वगैरे फोल्ड करायचे होते. तुम्ही पाहू शकता माझा हॉल किती मेसी वगैरे आहे. आणि नंतर तुम्ही पाहू शकता इथे बघा माझे सगळे क्लिनिंग झालेले, किचन ओटा, भांडी वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि खालची रूम पण क्लीन करून घेतले होते, लादे वगैरे सगळं पुसून घेतलं होतं. बेसिन, सिंक, हॉल तुम्ही पाहू शकता किती क्लीन आहे. माझं दुपारी सगळं संध्याकाळी क्लिनिंग झालं होतं 6च्या दरम्यान. बघा गॅलरी वगैरे, हॉल पूर्ण क्लीन आहे. कपडे पण फोल्ड केलेले आतमध्ये ठेवलेले आहे. तर माझी सगळी क्लीनिंग करून झाली होती. आणि गाईज आमची गुगी झोपलेली होती आणि झोपेतनं उठलेली होती. आमची गुगी ना बाहेर चाललेली आहे आणि नातीनं आता झोपेतनंच अचानकच झोपेत असतानाच उलट्या केल्या अशा 5-7, काय माहिती कशामुळे त्याच्या उलट्या झाल्या. आणि तिने झोपलीच नाही नंतर, कारण की तिला बाहेर जायचं आहे, तिला फिरायला जायचं आहे. म्हणून तिने सागरला चल म्हणते बाहेर, तर ते बघा रडते, चल म्हणते बाहेर, जा तू पप्पा जा. तर हे बघा सागर आणि गुगी बाहेर फिरायला चाललेत. आणि गुगी तसंच तिच्या काकाकडे जाणार आहे, तिकडे मावशीकडं. चप्पल ते ह्याच्यात चप्पल आहे त्याची. हॅलो, हो हो आम्हीच बोलवलंय. त्यांना सांगत येतं आम्हाला चाव्या द्या म्हणून, आमचा इलेक्ट्रिशियन आलाय. तर बाय गुगी. तर गाईज आमचं ना वायफायचं कनेक्शन बसवायचं आहे ना, त्यासाठी आम्ही 2-3 इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं. हा माझ्या मैत्रिणीमुळं मला समजलं की हा सगळा सोल्युशन करून देतो. तो खाली येईल ना परशा, सगळं सोल्युशन करून देतो. तर मग बघू आता तो काय म्हणतोय, त्याच्यावर डिपेंड आहे. तर बाय गुगू. पण ही तो वायरिंग केली ना ऑलरेडी, ही पॉइंट केली, त्याला सगळं माहित आहे ना, त्याला सांगितलं की आपण. तर हाय गाईज, फायनली आता आमचं हाय ना सागर वायफायचं कनेक्शन होणार ना, होय म्हणा की. तर आता आम्ही माझ्या मैत्रिणीच्या ओळखीच्या इलेक्ट्रिशियन होता, तिनं वायफाय घेतलं त्यांच्याकडून. मग आम्ही त्यांना बोलवून बघितलं तर ते म्हणले होईल. आणि ते वायफाय कनेक्शनवाल्याने इलेक्ट्रिशियन आणला होता, त्याला काही माहीतच नाही ना, त्याच्यामुळे ते काय बोललं तुमचं कनेक्शन आतून होणार नाही, बाहेरून तुम्हाला घ्यावं लागेल. कारण की मला भिंती खराब करायच्या नाही, त्यामुळे मी म्हटलं मला आतूनच वाढायचं असेल तर आतूनच वाढणार, नाही तर नाही, आम्ही वायफायचं कनेक्शनच नाही घेणार. मग किती प्रयत्न करून मला एक इलेक्ट्रिशियन भेटला, तो सगळं म्हाडाचंच काम करतो म्हणजे. मग ते बोलले सगळं होऊन जाईल तुमचं काम. आम्ही म्हटलं उद्या आम्हाला कुठे तर बाहेर जायचं आहे, तर उद्या नाही जमणार, आज करून फक्त वायर वाढून द्या, तुम्ही रविवारी येऊन कनेक्ट करून जावा. तर ते होय बोललेले आहे, ते आता येणार आहे थोड्या वेळानं गाईज. तर आता आमचं फायनली वायफाय कनेक्शन बसणार. तर तुम्हाला मी कंटिन्यू पुढे दाखवेनच गाईज. तर तुम्ही असाच माझा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर बघा इथे खाली सागर बसले, ते केबल पण टाकलेले त्याने खाली. आणि तुम्हाला दाखवते कुठे बसवायचं आहे आमचं वायफायचं कनेक्शन. आम्हाला ते होल्डर दिसतो ना, तिथं आम्ही वायफायचं कनेक्शन बसवणार आहे. आणि तिथं कन्सील करून बोर्ड पण टाकणार आहे आम्ही. असा भिंतीच्या वरती बोर्ड नको आहे मला. तर अशा प्रकारे फायनली आमचं आता वायफायचं कनेक्शन बसणार. आणि माझे ब्लॉग गाईज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. 3-4 दिवस लागतात ब्लॉग अपलोड करायला, कारण की आम्ही ना ते पलीकडे वॉकिंगचं रस्ता आहे, तिकडे जाऊन आम्ही संध्याकाळी 11 वाजता ब्लॉग अपलोड करतो. अर्धा तास लागतो. संध्याकाळी 11ला गेलो की 12-12:30 वाजता घरी येतो.
आणि त्याच्यामुळे खूप टेन्शन येत होतं. ब्लॉग अपलोडच होत नाही. तर तुम्हाला माहीत असेल माझे ब्लॉग 4-4, 5-5 दिवसानंतर पडतात, कारण की इथं आमच्या नवीन महालाच्या बिल्डिंगमध्ये नेटवर्कचं कनेक्शनच नाही आहे, म्हणजे रेंजच येत नाही आहे इथं. त्याच्यामुळे ब्लॉगचे पण खूप हे होत आहेत. मी माझ्या बहिणीच्या घरी जाऊन पहिले अपलोड करायची, पण सारखं जा ये म्हणून आम्ही ब्लॉग तिकडे अपलोड करत नाही आहे. म्हणजे मी जायचंच बंद केलं तिकडं. नंतर म्हटलं काही करून आता वायफायचं कनेक्शन बसवायचं घरामध्ये. म्हणजे 4-4, 5-5 व्हिडिओ एडिटिंगला आहेत अजून, आणि ते अपलोडच केलं नाहीत मी, कारण की माझे पेंडिंगला आहेत व्हिडिओ, कारण की नेटच नाही, इंटरनेटच नाही. त्याच्यामुळे ब्लॉगला अपलोड व्हायला आज अपलोड केलं तर 4 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी येतो. त्याला जर नेटवर्कच्या कनेक्शनमध्ये जाऊन जर नाही अपलोड केला तर 4 दिवसांनी येतो, आणि तिकडे जाऊन अपलोड केले की लगे अर्ध्या तासात येतो. तर ह्याच्यामुळे माझे गाईस ब्लॉग येणं गेलेत. आता फायनली आम्ही कनेक्शन बसवणार आहेत, आणि तुम्हाला माझे लवकरच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर गाईस गुगी माऊच्या घरी गेले होते, आणि तिथं पण तिच्या जास्त उलट्या झाल्या. मग नंतर गुगी घरी आले, आणि मग मी डॉक्टरकडे तिला घेऊन गेले. तर डॉक्टर बोलला तिला ॲसिडिटी झालेलं आहे, तिनं काही वेगळं खाल्लेलं आहे का. मी बोलले काहीच तिनं वेगळं खाल्लेलं नाही, असं रोज डेली नॉर्मल खातं तेच खाल्लेलं आहे. मग डॉक्टरनं गोळ्या औषध दिलं, आणि आम्ही घरी आलो. तर गाईस तुम्ही बघू शकता गुगी आमची किचन कट्ट्यावर बसलेली आहे, आणि तिला ना काही दिलं ना तर त्याचा फाडशात पडते बा. जे तांदळासंग खेळते, तिने खूप तांदूळ सांडलेले होते. आणि गाईस मी आज फक्त वरण भातच करणार होते, म्हणून 2 कुकर लावले होते. आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे ना आम्ही जास्त काही हेवी खात नाही, थोडं लाईट वेटच खातो, म्हणून संध्याकाळच्या टायमिंगला वरण भात केलेला होता. काय माहिती तिच्या कशामुळे उलट्या होत होत्या. आणि गाईस तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला, आणि हा ब्लॉग माझे 2-3 दिवसाचा ब्लॉग शूट करून मी टाकलेला आहे, आणि मला टाईम मिळत नाही, मी तुम्हाला अगोदरच पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा, आणि कमेंट करत राहा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि असेच मला व्हिडिओसाठी प्रोत्साहन देत जावा. तर गाईस तुम्ही असेच मला सपोर्ट केला तर तुम्हाला असेच रोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि गाईस मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.